हॅलो फ्रेंड्स, एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपल्या किचनमध्ये अतिशय चटपटीत आणि चविष्ट अशी सुकी बटाट्याची भाजी बघणार आहोत। आता शाळा देखील सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे आपल्या मुलांच्या डब्याला तुम्ही ही भाजी नक्कीच करून देऊ शकता। रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि छोटी देखील आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपी सुरू करूया। तर इथे मध्यम आकाराचे 3 बटाटे मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत आणि यांना अगदी साल काढून स्वच्छ धुवून मी इथे पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे आणि अगदी पाणी स्वच्छ निघेपर्यंत यांना धुवून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता, तुम्ही याच्यापेक्षा बारीक देखील काप करून घेऊ शकता, म्हणजे घाई गडबडीच्या वेळेस बटाटे लवकर शिजले जातील। तर आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 ते 2.5 पळ्या इथे तेल घातलेलं आहे। आता तेल छान गरम झालं की यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालूयात आणि मोहरी छान तडतडली, छान फुलली की यामध्ये पाव चमचाच आपण जिरे देखील घालूयात। आता हे दोन्ही आपण अगदी छान तडतडून घेऊ आणि यामध्ये मी 3 ते 4 तिखट हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बारीक काप करून आणि 7 ते 8 इथे कढीपत्त्याची पाने देखील घातलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे बारीक कापून घातलेला आहे। आता हा अगदी 2 ते 3 मिनिटापर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटे आपल्याला इथे कांदा परतून होत आलेली आहे। आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले देखील घालूयात। फार जास्त देखील मसाले मी इथं वापरलेले नाही। तर इथे पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा आपण इथे जिरे पावडर घातलेली आहे, अर्धा चमचाच आपण इथे लाल तिखट घालत आहोत आणि अर्धा चमचाच आपण इथे धने पावडर घेतलेले आहे आणि आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून अगदी 20 ते 25 सेकंदच हा मसाला परतून घेतला की यामध्ये अगदी थोडंसं पाववाटी पाणी घालायचं आहे, कारण हा मसाला खाली तळाशी जळू देखील शकतो। आता इथे मी सर्व मसाले तळून घेईपर्यंत हे बटाटे पाण्यातच ठेवले होते। आता अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने आपण हे पाण्यातून काढून कढईमध्ये सर्व घालून घेऊयात आणि अगदी व्यवस्थित सर्व मसाल्यामध्ये हे मिक्स करून घेऊयात। तर आता इथे बघू शकता, अगदी सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला सर्व बटाट्यांच्या कापला लागला जाईल आणि याची चव देखील खूप छान अशी होईल। तर आता सर्व बटाटे आपले इथे मिक्स करून झालेली आहे। आता आपण हे 5 ते 6 मिनिटे झाकून ठेवूयात आणि गॅसची फ्लेम इथं मंदच ठेवायची आहे। इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटे झालेली आहे आणि सर्व पाणी देखील इथे आटलेलं आहे आणि आपले बटाटेही बघा अगदी व्यवस्थित कोरडे झालेले आहेत, परंतु यामध्ये अगदी थोडीशी कसर राहिलेली आहे, म्हणून यामध्ये मी अगदी थोडंसं परत पाववाटी पाणी घालत आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून आपण हे परत 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवूयात, म्हणजे आपले बटाटे अगदी छान मऊसूत असे शिजले जातील। म्हणून थोडेसे बटाट्याचे काप आपण इथे बारीक केले की म्हणजे ते लवकर 6 ते 7 मिनिटांमध्ये शिजले जातात। तर इथे सुरुवातीपासून आतापर्यंत 9 ते 10 मिनिटे होत आलेली आहे आणि आपले बटाटेही बघा आता किती छान मऊसूत असे शिजले गेलेले आहेत। आणि एक वेळेस मी इथे झाकण काढून अगदी व्यवस्थित हलवून घेतलेली होती आणि परत झाकण लावून हे अगदी व्यवस्थित मऊसूत असे शिजवून घेतलेले आहे। तुम्हाला मी इथे दाखवत देखील आहे, बघा किती छान मऊसूत असे बटाटे आपले शिजलेले आहेत। तुम्हाला जर सकाळची टिफिनसाठी द्यायची असेल तर हे बटाट्याचे काप अगदी थोडे यापेक्षा बारीक करा, म्हणजे बटाटे लवकर शिजले जातील आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार कुठलेही मसाले यामध्ये ॲड करू शकता। आता गॅस बंद केलेला आहे आणि यावरती मी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालत आहे आणि थोडंसं लिंबू देखील पिळून घेत आहे, म्हणजे या भाजीला आणखीनच छान चटपटीतपणा येईल आणि ही भाजी आणखीनच टेस्टी अशी लागेल। तर यामध्ये एक लिंबाची बी पडली होती, ती देखील मी काढून घेतलेली आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या। तर तयार आहे आपली चटपटीत अशी बटाट्याची सुकी भाजी। तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन येणाऱ्या रेसिपीमध्ये।